सज्ज असतील. जोडी ब सलामीची जोडी लगेचच पाठवायची आहे. चला नेबाली लगेच फिल्डिंग सजून घ्या बघा, जास्त वेल करू नका. तर बघा स्टेजच्या मागे आपण प्लीज खेळू नका. इथे मिलिंद पंचांच्या भूमिकेसाठी आपण यायचंय. बघा कॉमेंट्री बॉक्सच्या मागे कोणी क्रिकेट खेळू नका प्लीज. भरपूर साऱ्या गाड्या तिथे उपस्थित आहेत आणि सोसायटीला सुद्धा त्रास होतोय, तर आपण प्लीज तिथे क्रिकेट खेळू नका. कोण? चला रोहित माली आणि हरीश दुले या. त्रास आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांची मॅच आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय करण धुले, तर दुसऱ्या बाजूला रोहितला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सरफराज खान.
तीन षटकांची मॅच आहे. पहिलं षटक सरफराजकडे सोपवलं गेलं. सलामीची जोडी करण आणि रोहितला आपण पाहतोय. आपल्याकडे पहिला जेलची संधी होती. विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकदा या बॉल वरती आली आहे. एका धावेच्या मदतीनं वैयक्तिक आपला अकाउंट ओपन केलंय करणना. सामना 3 षटकांचा असेल. हाफ ट्रॅकर वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त हाईट या चेंडूला प्राप्त केली आहे. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करतो. या बॉल वरती फक्त सिंगल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होती. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 3 या आकड्यावरती सरफराजला पहिल्या षटकामध्ये प्राचारण केलं जय बोले नेवालीना. चांगली गोलंदाजी. वेगावरती स्वार झाला. अचूक टप्प्यावरती नियंत्रण आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा. विकेटच्या मागे बॉल ट्रॅव्हल करतोय. एकच धाव या बॉल वरती आली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 4 या आकड्यावरती. आता मात्र ऑन स्ट्राईक आपण रोहितला पाहतोय. चांगला बॉल वेगानं बीट केलाय. डॉट बॉल आलाय. अप्रतिम गोलंदाजी करतोय. यावेळेस बिगिट केलाय. डीप मधनं फिल्डर येत आहेत. या बॉल वरती येईल फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 5 या आकड्यावरती. पाच धावा धावफलकावरती. चांगला चेंडू. दिशा खराब. वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होती. धावफलकावरती टोटल 6. हा बॉल पडल्यानंतर डीप राहिलाय. डॉट बॉल आलाय. एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल फक्त आणि फक्त 6. दुसरं षटक मार्गस्थावरती. गोलंदाजी मार्कवरती अविनाश आलाय. अविनाश जाधव शाखलावरती. यावेळेस आडव्या बॅटनं लॉक केला. जबरदस्त फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार.
पहिल्याच बॉल वरती तडाखा. रोहितच्या बाळबंधा अविनाश वरती चढवला हल्ला. यावेळेस चांगला बॉल, मात्र वाढ बॉलचा इशारा आला पंचांकडनं. अतिरिक्त धाब येते. अतिरिक्त धाबेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. 13 या आकड्यावरती सरफराजनं पहिलं षटक अतिशय सुरेख फेकलं. मात्र इथे बॅटची कडा विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करतो. एक धाव आली या बॉलवरती. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 14 या आकड्यावरती. चांगला बॉल, दिशा खराब, वाईड बॉलचा इशारा. धावफलकावरती टोटल 15. डॉट बॉल आला. अजून एक डॉट बॉल. बॉलचा इशारा आला पंचांकडनं. येणारा चेंडू फ्री हिट असेल. धावफलकावरती टोटल 16. हळवा पार्टनर लॉक करायचा होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे फलंदाज बाद. एकच धाव आली. धावफलकावरती टोटल 17. नवीन फलंदाज प्रेम आलाय मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावफलकावरती टोटल 17. उडवला बॉल प्रेमला, जबरदस्त हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती टोटल 23-23.
तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण बघू शकाल सचिन पाटील आलाय. सचिन वरती जिम्मेदारी सोपवली गेली आहे तिसऱ्या षटकाची. पहिलाच बॉल पडल्यानंतर स्लो झाला, गती कमी केली. या बॉलवरती डॉट बॉल आलाय आणि सलगचे 6 चेंडू डॉट इथे फेकले तर अनिकेत मते याच्याकडनं 5,000चं इनाम. बॅटची कडा विकेटच्या मागे. एकच धाव आली, एका धाव्यानं धावफलक पुढे जाईल. 24-24 या आकड्यावरती. बघा आता 6 चेंडू डॉट तर होणार नाही आहेत. सलगचे 3 चेंडू 3 विकेट घेतले तरी सुद्धा 5,000 दिले जातील आमचे लाडके आयोजक अनिकेत मते यांच्याकडनं. सचिनसाठी सुवर्ण संधी. प्रत्येकी विकेटसाठी 1,000 रुपये, प्रत्येकी डॉट बॉलसाठी 500. यावेळी जबरदस्त हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धापलकावरती टोटल 30. प्रेमनं चांगली फलंदाजी केली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. ट्रॅकर उडवला डीप मध्ये. फिल्डर तिथे तैनात. त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दापलकावरती टोटल 34. 34 धावा. सचिन पाटील वरती हल्ले चढवले जात आहेत. प्रेम चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू मध्ये 16 धावा त्यानं कुठल्या. अजून एकदा बिग हिट लॉक केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धापलकावरती टोटल 40. काही फलंदाजी होती या ओव्हर मध्ये सुद्धा. जवळ जवळ 17 धावा आल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. काय फलंदाजी प्रेमनं केली आहे. 4 चेंडू त्यानं फेस केले. 22 धावा त्यानं ठोकल्यात. बॅटची कडा लीडिंग एज. फलंदाज होईल बाद.
जय भोले नेवाली टीम आपण पाहतोय 41 धावेचा पाठलाग करायचा आहे. पहिला गोलंदाज करण, सलामीची जोडी अवी आणि राहुलला आपण पाहतोय. चा पाठलाग करायचा. अलवारपणे पावसाच्या सरी मैदानावरती कोसळत असताना आपण बघू शकाल. पावसाची सुद्धा साथ जोविली बचा बाजूनं लागली आहे. पहिलाच बॉल उडवला अविनाश ना, बिग हिट, धमाका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे आणि प्रत्युत्तर देत असताना षटकार टोकला अविनाशनं, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. यावेळी चांगला चेंडू बॉडीवरती आलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 7 आकड्यावरती. राहुलचा हा तडाखा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय षटकार. बघा दोनच बॅनर आहेत, एक समोरच्या दिशेनं आणि एक लॉंग ऑन लॅग बॅनर आहे. त्याला हिट झाला किंवा त्याच्या वरनं गेला तरच 9 धावा. राहुलच्या बॅटमधनं सुद्धा षटकार आलाय. षटकारानं धावफलक डबल डिजिट मध्ये 13 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेस डॉट बॉल. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला. एक धाव तर वेगानं कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू झाला आहे. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न सुरू केला आहे आणि इथे 3 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. अवीला आपण पाहतोय कबड्डीचा एक चांगला प्लेयर आहे. त्यानंतर क्रिकेट सुद्धा अतिशय चांगला खेळतोय. धावफलकावरती टोटल 16. तेरा चेंडू जिंकण्यासाठी 25 धावेची गरज आहे. इथे डॉट बॉल आला. आता 12 मध्ये 25 बनवायचे आहेत. 12.50 सरासरी प्रत्येकी षटकामागे गाठायची. बारा चेंडू जिंकण्यासाठी 25 धावेची गरज आहे.
दुसऱ्या षटकामध्ये प्रेम आलाय गोलंदाजी मार्क वरती. प्रेमचे षटक. प्रेमनं बॅटिंग खूप चांगली केली आपल्या टीमसाठी. धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या. अप्रतिम फलंदाजी त्याने दाखवली. गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं लॉक केलाय. दमदार हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धापलकावरती टोटल 22. अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 19 धावेची गरज. काय फलंदाजी होती. तिसरा षटकार सेकंड इनिंगचा आपण पाहतोय. राहुलच्या बॅटमधनं आलाय. एक अविनाशनं टोकला आणि 2 राहुलच्या बॅटमधनं आपण पाहिले. जय बोले नेवाली चांगल्या स्थितीमध्ये. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. कॉटन बॉलची संधी. झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का. दहा चेंडू 19 धावेची गरज. सचिन पाटील आलाय. पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेनं. बिग हिट. आणि आल्या आल्या 9 धावा एकवटल्यात. काय फलंदाजी होती. मागच्या मॅच मध्ये सुद्धा पहिल्याच बॉल वरती 9 ठोकला आणि या मॅच मध्ये सुद्धा पहिल्याच बॉल वरती 9 ठोकलाय सचिन पाटीलनं. हिटमॅन ही पदवी त्याला अशीच दिली नाहीये आणि हिट करत असताना बॉलला पाठवून दिलाय 9 धावांसाठी. दिशा खराब आहे. दिशेवरती नियंत्रण नाहीये आणि पंचांचा इशारा येणं बाकी आहे. हा नो बॉल. फिट. चला अंपायर डिसिजन. लास्ट डिसिजन असेल. यस. क्रीजच्या बाहेर विकेटच्या बाहेर जर चेंडू डिलिव्हर झाला तर नो बॉल. जी पट्टी आखली आहे त्या पट्टीच्या बाहेर जर बॉल असेल तर नो बॉल. बघा पट्ट्या आखल्यात. जर त्या पट्टीच्या बाहेर चेंडू डिलिव्हर झाला असेल तर नो बॉल असेल. बघा मॅच बॉल आलाय. जो 9 सचिननं टोकला तो बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलकावरती टोटल 33. यावेळी स्लोवर वन चेंज ऑफ पेस. सिंगल आली या बॉल वरती. एकच धाव येते. फेकी खराब. दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय. जबरदस्त रनिंग. सप्लाई दाखवली. चोटी धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. 2 धावा या बॉल वरती येत आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल 35-35 या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी आता फक्त 6 धावेची गरज. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि जिंकण्यासाठी 6 धावेची गरज.
खोलवा टप्प्याचा बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावफलक जाऊन पोहोचलाय 36-36 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 5 धावेची गरज. काय बॅटिंग केली आहे. फुलरलेनचा हा बॉल समोरच्या दिशेनं फटका तर सजवलाय. डीप मधनं फिल्डर येत आहेत. उचलून फेक केली जाते. तिसरी धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट. खराब क्रिकेट. आता येणारे चेंडू शिल्लक आहे 6 आणि जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. आनंद जल्लोष नेवालीच्या खेम्यामध्ये आपण बघू शकाल. पूर्ण संघ खुश आहे. खूप चांगली बॅटिंग राहुल, अविनाश आणि सचिननं केली आहे. संपूर्ण नेवाली संघ अतिशय उत्साहामध्ये, आनंदामध्ये दिसतोय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. यावेळेस उडवला बॉल, एक धाव तर कंप्लीट केली आहे. जवळपास क्षेत्ररक्षक कोणच नाही आहेत आणि इथे सामना जिंकलाय. जय बोले नेवाली या टीमला. हार्दिक अभिनंदन या पुढील मॅच साठी. हार्ड लक जोवेली ब. चला कासगाव आणि डीएम बॉईज बदलापूर या पण टॉस साठी लगेच. चला करण कॅप्टन पाठवा टॉस साठी लगेच.